शासनाने यासंबंधीची भूमिका जाहीर केलेली आहे की रिझर्वेशनमध्ये उपवर्गीकरण करण्याचं, त्याला विरोध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रभर आंदोलन करत आहोत. आज नांदेडमध्ये भव्य मोर्चाचं आयोजन इथल्या सर्व संघटनांच्या नेत्यांनी केलेलं आहे. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये 59 जातीचं एक संघ करून 59 जातींना त्यांनी सामुदायिकरित्या 13% आरक्षणाची सोय केलेली आहे. यामध्ये एका समाजाची मागणी आहे की उपवर्गीकरण झालं पाहिजे. प्रश्न असा निर्माण होतो आहे की या सरकारला हळूहळू हे रिझर्वेशन नष्ट करायचं आहे आणि या महाराष्ट्रातली, देशातली जी जनता गेली हजारो वर्ष अस्पृश्यतेच्या गर्तेमध्ये आहे, कुठंतरी आता त्यांचा विकास होत चाललेला आहे, हे या देशातल्या हिंदुत्ववाद्यांना पटत नाही आहे. आणि म्हणून हळूहळू या रिझर्वेशन नष्ट करायचं, देशाची राज्यघटना नष्ट करायची, असं हे षडयंत्र भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या तत्सम ज्या संस्था आहेत यांनी सुरू केलेलं आहे. आणि ते सगळं मोडीत काढण्यासाठी या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. अगोदर ओबीसी, मराठा, त्यानंतर बंजारा आणि आदिवासी, आणि आता एसीमध्ये या हिंदुत्ववाद्यांची हीच नीती आहे. जसं ब्रिटिशांनी डिवाइड अँड रूल केलं तसंच या ठिकाणी तोडा आणि फोडा आणि जोडा अशा पद्धतीची नीती अवलंबलेली आहे. मधल्या काळामध्ये आपण बघता की मराठा समाजाचे लाखो मोर्चे, हजारो मोर्चे झाले, ओबीसी समाजाचे झाले, मराठा वर्सेस ओबीसी, धनगर वर्सेस आदिवासी, आणि आता दलित वर्सेस दलित, असं हे सगळं या सरकारनं सुरू केलेलं आहे. त्यांची नीतीच आहे आणि ह्या नीतीचा निषेध करण्यासाठी आणि ही नीती मोडीत काढण्यासाठी आम्ही सगळे 58 जातीतले लोक एकवटलेले आहोत. सर्व 59 जाती आज ऐकते उपस्थित होत्या. सरकार जो उपवर्गीकरणाचा त्याच्या विरुद्ध हा जन आक्रोश या इथे उघडला होता. आणि त्यामुळेच सरकारला आमचं सांगणं आहे, आणि खास करून मुख्यमंत्र्यांना जे सतत हे उपवर्गीकरण अशा पद्धतीच्या घोषणा करतायत, होश में आओ. इथे धर्मेंद्रचा राजीनामा झालेला आहे दिल्लीत, तिथे महाराष्ट्रात देवेंद्रचा व्हायचा नसेल तर होश में आओ एवढंच आता आहे की धर्मेंद्र प्रधानाच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसने जो काही आंदोलन केलं होतं म्हणजे सातत्य होते, ते हटले नव्हते. मराठा आरक्षणाच्या बाबतीत देखील असं घडलं की ते हटले नाही. मग असं सातत्यपूर्ण आंदोलन होणार आहे का? होय, सातत्यपूर्ण आंदोलन जवळजवळ 10 मोर्चे माझे आतापर्यंत झालेले आहेत. आता उद्या माझा पहिला मोर्चा आहे, परवा अंबेजोगाईला आहे, परवा संभाजीनगरला आहे. कंटिन्युअस जिल्हा आणि तालुकावार मोर्चे आहेत. विधानसभा म्हणजे हिवाळी अधिवेशन चालू होईपर्यंत मोर्चे चालू राहतील आणि त्यानंतर विधानसभेला आम्ही घेराव घालणार आहोत. जर ऐकलं आहे आतापर्यंत शांततेत होतं आणि भविष्यात शांततेमध्ये राहीलच. परंतु जे फडणवीस सरकार जातीमध्ये भांडण लावून या महाराष्ट्राला अशांत करण्याचं काम करत आहे. फडणवीस सरकारने होशमध्ये येऊन हा जो निर्णय आहे तो बंद करावा, अन्यथा याचा परिणाम फडणवीस सरकारला येणाऱ्या काळामध्ये भोगावा लागेल एवढं मात्र निश्चित आहे. दोन समाजामध्ये मतभेद निर्माण होणार नाहीत याची आपण काळजी घेतली पाहिजे. कोणीही कोणत्या समाजाच्या विरोधामध्ये, कुठल्याही महापुरुषांच्या विरोधामध्ये अर्वाच्य भाषेचा वापर करू नये. सर्व महापुरुष एकच विचारधारेवर काम करणारी आपल्या देशात झालेली आहेत आणि त्या महापुरुषांची जी विचारधारा आहे ती सर्व मानव जातीचं कल्याण करणारी आहे. त्यामुळे महापुरुषांचा आदर सन्मान या देशामध्ये झाला पाहिजे आणि कुठल्याही जातीचा विरोध आपण न करता आपण सगळे भाऊबंद आहोत ही मनाशी
अशी भावना बाळगून भाईचारा या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये वाढला पाहिजे. आपण एकमेकांचे शत्रू नसून एकमेकांचे भाऊ आहेत ही भावना आपल्या मनामध्ये आपण रुजवली पाहिजे. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज आज आपण आरक्षण करतो, परंतु ज्यांनी या देशामध्ये पहिल्यांदा आरक्षण चालू केलं ते आरक्षण जनक छत्रपती शाहू महाराज. आणि आज जी काही सामाजिक क्रांती झाली आहे त्या क्रांतीचे जनक क्रांतीबा ज्योतिबा फुले. आणि आज एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी इथे आहेत. एक काळ चूल आणि मूल याच्या पलीकडे कसलंही विश्व नसणाऱ्या या देशातल्या महिलांना पहिल्यांदा मनुवाद्याचे शिवाशाप शेणा मातीचे गोळे खात जिने पहिली त्यामध्ये सावित्रीबाई फुले आणि तुमच्या आणि माझ्या नव्हे तर या देशातल्या प्रत्येक माणसाच्या जीवनाचे उद्धार करते. त्या नरेंद्र मोदींना चहा विकता पंतप्रधान बनवणारे आणि एकनाथ शिंदेना रिक्षा चालवता मुख्यमंत्री बनवणारे तथागत आणि बोधिसत्व महामानव या देशाचा खरा म्हणजे एक अत्यंत बुद्धिमान ज्याला सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून अमेरिकेमधून ज्याला म्हटलं जातं ते बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना त्रिवारवंदन करून आज पहिल्यांदा मी नांदेड खरं म्हणजे नामांतराच्या वेळेला अत्यंत पेटलेला हा जिल्हा आहे आणि त्यामुळंच या जिल्ह्यामध्ये मी आलोय. त्यामुळं नामांतराच्या लढ्यामध्ये जे शहीद झाले त्यांना अभिवादन न करता पुढे बोलणं बरोबर नाही. त्यामुळं आमचे मातृ समाजाचे बंधू ज्यांनी बाबासाहेबांच्या जय भीम नारायण या इकडच्या मनुवाद्यांच्या हाल अपेक्षा सहन करत शहीद झाले ते पोचीरामजी कांबळे, जनार्दन मावाळे, गौतम वाघमारे यांना